सगळ्यांना शुभ सकाळ. नाईट ड्युटी असल्यामुळे मी आता उठलो होतो. नाईट ड्युटी म्हणजे इथं मंगल कार्यालय आहे, तिथं मी ड्युटी करतो नाईटला. बघा एक मिनिट तुम्हाला दाखवतो. इकडं अजून काम चालू आहे. इथं काल इथं पेंटिंग केलेलं होते आणि आज पण पेंटिंग करणार आहे. आणि तिथं लाईटिंग पण राहिलेलं होतं, इथं लाईटिंग पण लावत होते. बघा इथं सगळ्याकडे लाईटिंग राहिलेलं होतं, कनेक्शनचं लाईटिंगचं. आणि इकडं पुढं म्हणजे नळ कनेक्शन होतं बघा इथं पुढं. आणि तिकडं राईट साईडला टॉयलेट वॉशरूम दोन्ही पण होते तिकडं. आणि इथं फ्रंट साईडला गार्डन पण आहे. आज 9 वाजता आम्हाला कोंडीला जायचं होतं बघा. कोंडीला तिथं पॅनल बसवत होते. पॅनल कसं काय बसवतं तुम्हाला दाखवणारच आहे. अजून मी आंघोळ केलं नव्हतो, आता घरी जाऊन आंघोळ करणार आहे. आणि आपली गाडी पण थांबली तर पुढं. मग का मी गाडीकडे आलो. आता घराकडे निघत होतो बघा. मी आता जाऊन आंघोळ करून ड्युटीला जाणार होतो 9 वाजता. फायनली मी घरी आलो. आंघोळ फ्रेश होऊन बसलो होतो बघा. आता टाईम वाजलोच 9 वाजलं होतं. मग आता ड्युटीला तयार होऊन चाललो होतो बघा मी ड्युटीवर. आता गाडी काढून ड्युटीला जाणार होतं बघा मी. आपले मित्र पुढं जाऊन थांबले होते, कारण मला उशीर झालं होतं. त्यांना म्हटलं तुम्ही पुढं चला, मी येतो मागं. त्याने 7 वाजता थांबले होते बघा. आता मी 7 वाजताकडे निघालो बघा. सकाळी 9 वाजता काय करणार आहे. आणि त्या गाडी चालवत होता शुभम आणि विक्की यांनी अविनाश भाई पुढं. आणि अजून एक भैया आमचा पुढं गेला होता कोंडीला. त्यांना मागं पुढं चालला होता बघा इथं. कंपनीमध्ये पॅनल बसवलं होतं, तुम्हाला दाखवतो थांबा एक मिनिट. सुमारे 400 ते 500 पॅनल बसवले आले होते इथं. आणि पुढं पण बसवलं होते. आणि राईट साईडला पण पुढं पण बसवलं तिकडं. आणि इकडे लेफ्ट साईडला पण तुम्हाला एक मिनिट दाखवतो मी. आज आम्ही इथं वायरिंग करणार होतो. सगळं पॅनल बसवून झालं होतं बघा इथं. तर लेफ्ट साईडला पण बसवलं होतं बघा सगळीकडं. आणि फ्रंट साईडला पण बसवणार होते बघा. मी इकडं राईट साईडला आलो. इकडं पॅनल बसवायचं काम चालू होतं आणि सगळं वर्कर काम करत होतं इथं. सुमारे 500 ते 700 पॅनल बसून झाले होते. आणि इथं बघता येतं या साईडला तर वायरिंगचं काम करणार ते सुमारेला कालावधीन अजून 1 महिना लागेल सगळं स्टार्ट व्हायला. आता आज काम तर म्हणजे वायरिंग बसवायचं होणार आहे. सगळं आमचं काम संपल्यास आम्ही 4 ते 5 वाजता घरला निघणार आहे. तुम्हाला पण बसायचं असं तुम्ही बसू शकता. हिच्याने वीज पण कमी येईल, आपल्याला फायदा पण होऊ शकतो. तुम्हाला लागलं तर नक्की बसू शकता तुम्ही.